जय भीम, नमो बुद्धाय। मी भदंत शिलबोधी थेरो। आमचे गुरुवर्य जागतिक बौद्ध धम्म गुरु पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो जे आहेत त्यांचा मी शिष्य आहे। तथागतांची शिकवण पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। प्रेम, मैत्री, करुणा ही शिकवणचा प्रचार आम्ही भिक्षू संघ करत असतो। आपणास सूचित हे करायचं आहे की या येणाऱ्या 11 एप्रिल 2025 रोजी आम्ही सुंदर असा चित्रपट आपणास बघण्यासाठी निर्माण केलेला आहे। आम्ही नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन या प्रोडक्शनच्या माध्यमातून जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट आपणास तयार केलेला आहे। हा चित्रपट एक केवळ चित्रपट नसून ही एक चळवळ आहे आणि ती चळवळ आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आम्हाला वाटत आहे। कारण की आम्ही धर्मगुरू आहोत। लोकांना नेहमी प्रेम, मैत्री, करुणा ही शिकवण शिकवणारे आम्ही धर्मगुरू आहोत। धर्मगुरूंचं शिकवण किंवा भगवान बुद्धांची शिकवण किंवा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे केवळ कुठल्या एका समूहासाठी नसून महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आहे। भगवान बुद्धांची शिकवण तर जगभरातल्या सर्व देशांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांचंच आम्ही एक माध्यम असल्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये आम्हाला काही द्वेषाचं राजकारण दिसत आहे। कुठे तरी आमची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी एका वेगळ्या विचाराने वाहत चाललेली आहे आणि याच्यावर आपण कसं कंट्रोल आणू शकतो किंवा यांना या तरुण पिढीला कशा पद्धतीने आपण चांगला संदेश देऊ शकतो त्याचा प्रयत्न म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आम्ही बहुजनामधील ज्या काही संघटना उभारतात आणि त्या संघटनेमध्ये कसा कार्यकर्त्याचा प्रवास असतो, कशा पद्धतीने एखादा कार्यकर्ता बुद्ध बाबासाहेबांचे विचार घेऊन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन किंवा महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत, महाराष्ट्रातील जे महापुरुष आहेत, भारतातील जे महापुरुष आहेत यांची शिकवण कशी लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि यांच्या शिकवणीनुसार भारताचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा केला पाहिजे हे आज आपण दाखवलं पाहिजे। आणि ही शिकवण प्रामुख्याने कुठेतरी लोक विसरत चाललेले आहेत। कुठेतरी लोक धर्माच्या नावानं लढाई करत आहेत। कुठेतरी आमचा तरुण एखाद्या राजकारणाच्या विचारामध्ये येऊन भरकटत चाललेला आहे आणि त्याच्या विचाराला आत्मसात करून दंगे निर्माण होत आहेत, जाती धर्माचं राजकारण निर्माण होत आहे। याला जर आम्हाला रोखायचं असेल तर आम्हाला केवळ महापुरुषांच्या वाटचालीवर अनुसरूनच रोखू शकतो। म्हणून बुद्ध बाबासाहेबांचे बहुजन समाजातील महापुरुषांचे विचार सांगणारा हा चित्रपट आम्ही निर्माण केलेला आहे। जय भीम पॅन्थर एक संघर्ष आपण सर्वांनी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावं आणि जर कधी हा संदेश हा प्लॅटफॉर्म जर आमचा निर्माण झाला तर आम्ही दरवेळेस प्रत्येक महापुरुषांच्या जयंती दरम्यान आम्ही काही ना काही विचार महापुरुषांचे घेऊन येऊ। हा चित्रपट अवश्य आपण सर्व समूहातील लोकांनी हा बघावं। ही संघटनेची गोष्ट आहे। अपेक्षा करतो की याला मोठ्या पद्धतीने आपण प्रतिसाद द्याल जेणेकरून हे प्लॅटफॉर्म अजून निर्माण होईल आणि प्रत्येक वेळेस आपल्या समोर काही ना काही नवीन आणता येईल। हा चित्रपट आपल्या विभागामध्ये, आपल्या थिएटरमध्ये, सिनेमागृहामध्ये जर आला नसेल किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नसेल तर तुमचा आवाज इथून आला पाहिजे की आम्हाला हा चित्रपट आमच्या थिएटरमध्ये बघायचा आहे। तिथल्या थिएटरला तुम्ही रिक्वेस्ट केली पाहिजे की तुम्ही या प्रोडक्शनला कॉन्टॅक्ट करा, हा पिक्चर आम्ही बघू इच्छितो। जेव्हा तुमचा चांगला प्रतिसाद येईल तेव्हाच आपण हा चित्रपट आणि चळवळ मोठी करू शकतो। या चित्रपटाचं नाव पुन्हा एकदा सांगतो, जय भीम पॅन्थर एक संघर्ष। पॅन्थर आता आम्हाला लाठीकाठी करणारा नको आहे, तर पॅन्थर आम्हाला संविधान हातात घेऊन चालणार आहे। आम्ही तो पॅन्थर बघू इच्छितो संविधानामध्ये लोकांसाठी न्याय आणणारा। आम्ही तो पॅन्थर बघू इच्छितो वकील एखादा लढत असेल एखाद्या गरीब कुटुंबासाठी त्याला न्याय देणारा, तो पॅन्थर आम्ही बघू इच्छितो। आम्ही बघू इच्छितो चांगली धारदार लेखणीने लोकांना न्याय देणारा पत्रकार पॅन्थर आम्ही बघू इच्छितो। ओरिजिनल सत्यता मांडणारा मीडिया पॅन्थर आम्ही बघू इच्छितो। एखाद्या प्राध्यापक लोकांना चांगला शिकवत असेल, गरीब मुलांना तो शिकवत असेल, तो पॅन्थर बघू इच्छितो। एखाद्याकडे नॉलेज आहे फार मोठं परंतु फार मोठे कोचिंग क्लासेसचे पैसे असल्यामुळे लोक त्यात ऍडमिशन घेऊ शकत नाही,
तर गरीब मुलांना एकत्र आणून त्याला अधिकारी बनवणारा एखादा आपल्या समाजामध्ये तसे शिक्षक लोक आहेत, तशा कोचिंग क्लासेस आहेत आणि ते त्या पदापर्यंत पोहोचतात, तो पॅन्थर बघू इच्छितो. आम्ही रिक्षात मध्ये बसलेला असताना एखादा माणूस 1000 रुपये रोज कमवत असेल आणि तो त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण देत असेल, कुठल्याही जाती धर्माचं शिक्षण त्याला न पोहोचवता समाज सुधारकांचं महापुरुषाचं शिकवून त्याला देत असेल आणि त्याचा होणारा मुलगा हा भारत देशासाठी काहीतरी काम करत असेल, भारत देशाचं नाव निर्माण करत असेल, आम्हाला तो पॅन्थर हवा आहे आणि या संघटनेमधून आम्ही ते दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आशा करतो याला फार मोठा आपण प्रतिसाद देणार. भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू खुद्द या पिक्चरच्या या गाण्याच्या लॉन्चिंगला होते. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचा सुद्धा आंबेडकर परिवाराचा आम्हाला आशीर्वाद भेटलेला आहे या प्रोडक्शनला आणि भिक्षू संघ बुद्ध बाबासाहेबांचा आपल्या सोबत आहेत. प्रेम मैत्री करुणा आम्ही शिकू. जय भीम, नमो बुद्धाय.